डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संत श्री सेवालाल महाराजांचा कलश असताना आपण त्याला आतमध्ये विरोध करायचं का? अस्थि कलश हा बरं का साहेब, आता तुमच्याकडे हे स्मरणपत्र 4 दिले, आता हे 5वं आलं तर तुमच्याकडनं आम्हाला अशी अपेक्षा आहे की 6वं पत्र तुमचंच आमच्या हातात आलं पाहिजे. त्या त्यांच्या हातात नाही केलं, हे मुख्यमंत्री पाठपुरावा करून आम्हाला पाठपुरावा चाललेला आणि प्रपोजल सुद्धा सादर केले. आता डिस्ट्रिब्यूट जय भीम जय संविधान. आज आपण जनहित जन आंदोलन खानदेश विभागामार्फत आदरणीय निकम सर यांच्या अध्यक्षतेखाली जे एक मुवमेंट चालू आहे त्याचं आम्ही जनहितार्थ निवेदन म्हणजे 4थे स्मरणपत्र या शासनाला द्यावं लागतं. ही खूप मोठी शोकांतिका आहे. ज्या महामानवाने पूर्ण भारताला एक सर्वात पवित्र ग्रंथ म्हणजे संविधान दिले, त्या महामानवाच्या स्मारकासाठी एक 4थे पत्र देऊन सुद्धा याच्यावरती काही दखल घेतली जात नाही. ही खूप मोठी शोकांतिका असली पाहिजे पूर्ण शासनाला. याची दखल घेऊन आज आपले 94 एक आपली 48 कोटीची जी काही निधी होती ती भुसावळच्या एका स्मारकाला देण्यात आली. तसंच आपण चाळीसगावमध्ये जी 2 टॉकीज आहे त्या जागेला शासनाने ती लँड अक्वायर करून त्याचा मोबदला शासनाने तो द्यावा आणि त्या ठिकाणी एक राष्ट्रीय लेवलचं इंटरनॅशनल लेवलचं स्मारक आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं त्या ठिकाणी उभं राहावं यासाठी आपण हे निवेदन देत आहोत. आज निवेदन देऊन वर्षानुवर्षे चालू आहे तरी देखील या निवेदनाचं कोणत्याच प्रकाराचं शासन प्रशासन गांभीर्याने त्याच्यावरती लक्ष देत नाही. तरी आमचं या निवेदनामार्फत एकच विनंती असेल की कृपया आता ह्या निवेदनाचा तुम्ही लक्षपूर्वक याच्यावरती विचार करून आम्हाला योग्य तो लवकरात लवकर न्याय द्यावा. अन्यथा या निवेदनामार्फत ज्या समितीमध्ये लोक आहेत आदरणीय निकम सरांच्या अध्यक्षतेखाली त्या समितीमध्ये सर्व सन्माननीय सदस्य आम्ही नक्कीच याच्यावरती खूप मोठा प्रचंड विरोध होईल याची पण दखल शासनाने प्रशासनाने घ्यावी. आणि विशेष म्हणजे ज्या महामानवाचं आज आपण स्मारकासाठी इथे उभे आहोत त्या महामानवाच्या पदस्पर्शाने ही चाळीसगाव भूमी पावन स्पर्शाने त्यांची चाळीसगाव भूमी आहे. विशेष म्हणजे जे अस्थिकलश त्यांचे इथं सापडलं गेलं तर अशा महामानवाच्या आपण त्या टॉकीजजवळ एक इंटरनॅशनल लेवलचा आपण जर एका स्मारकाची जर मागणी करत असेल तर मला वाटतं की ती न देण्यास काही चुकीचा विषय नाही आहे. तर याच्यावरती लक्ष घालून आपण ती मागणी पूर्ण करावी. अन्यथा याच्यावरती आम्ही लवकरच एक सरांच्या मार्गदर्शनाने एक तीव्र आंदोलनाच्या आम्ही तयारीत आहोत असं या ठिकाणी मी नमूद करतो. आणि शासनाने या काही ज्या या सुखसुविधा आहेत तशाच अत्याधुनिक सर्व सुखसुविधा युक्त वसतिगृह जिमखाना उभारण्यात यावे, बुद्ध विहार ध्यान सेंटर उभारण्यात यावे, प्रवेशद्वाराला अशोक स्तंभ उभारण्यात यावा, राष्ट्रीय स्तरावरती संदर्भ ग्रंथालय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र इंटरनॅशनल शिप डेव्हलपमेंट सेंटर उभं करण्यात यावे, अत्याधुनिक प्रेक्षकगृह डिजिटल प्रदर्शनी यात्रा यंत्रणा उभारण्यात यावी आणि 3D इफेक्टद्वारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रत्यक्ष आपले विचार मांडताना दिसतात या संदर्भातली यंत्रणा आवश्यक आहे. या संदर्भातली आमची मागणी आहे. तरी मी विनंती करेल शासन प्रशासनाला की आमच्या मागण्या तुम्ही लवकरात लवकर पूर्ण करा. अन्यथा तीव्र आंदोलनाची आम्ही या ठिकाणी आपला एक चेतावणी देत आहोत. धन्यवाद. छत्रपती महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संत श्री सेवालाल महाराजांचा